या ना, या. रिया, प्रिया, ये बेटा तू? पप्पा. अगं तू इथे कशी काय? अगं बोल ना, तू कशी काय इथे? अहो ती रडतीये ना, मग रडता रडता कसं सांगणार ती? मी सांगते तुम्हाला, पण ते सगळं नंतर. आता आधी तुम्ही मला सांगा, ही तिथे कशी? नाही, मला नाही कळलं. बाई 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 बाई, अहो किती सोपा प्रश्न विचारला मी तुम्हाला. पहिलीतला मुलगा सुद्धा उत्तर दे. ही तिथे कशी? तिथे म्हणजे? वेड पांघरून पेडगावला जायला छान जमतं तुम्हाला. तुम्हीच पाठवलीत ना हिला तिथे. तिथे म्हणजे चिटणविसांकडे. आणि आता तुम्हीच वर मला विचारताय होय तिथे म्हणजे कुठे? बर मला सांगा, कशी काय ओळख झाली हो हिची त्यांच्याशी? नाही म्हणजे एवढा घरोबा कधी निर्माण झाला? नाही म्हणजे ते लगेच हिला त्यांच्या घरात लपवून ठेवायला सुद्धा तयार झाले? कोणी बरं सांगितलं असेल त्यांना? कुणी? मला कळायलाच हवं. सांगा बघू. प्रांजल शांत हो. आपण आता इथे किती अस्वस्थ झालो ना तरी काही करू शकणार नाही आहोत. अरे पण आपण काहीतरी करायला हवंय ना. इतके दिवस आपण मम्मापासून प्रियाताईला लपवून ठेवलं. आता मम्मा काय करेल ना काहीच सांगता येत नाही. हे बघ, त्यांना काय करायचं ना ते करू दे. फक्त त्यांनी भैरवकडे प्रियाला पाठवलं नाही म्हणजे मिळवलं. अरे पण मम्मा प्रियाताईला भैरवकडे का पाठवेल? मला पप्पांनीच सांगितलंय. गेली कित्येक दिवस त्या भैरव बरोबर तुझ्या मम्माची काहीतरी खलबत चालू आहे. त्यांच्यात नक्की काय बोलणं चालू आहे ना काही सांगता येत नाही. शिवाय गणपतीच्या दिवशी आपण तिकडनं निघाल्यानंतर त्यांच्यात बराच वेळ बोलणं चालू होतं. राया पण याचा अर्थ असा नाही ना की मम्मा ताईला त्याच्याकडे पाठवेल. अगं प्रांजल, तुझ्या मम्मानेच मला सांगितलंय तसं. मी जर त्यांचा घर जावई झालो नाही ना तर त्या भैरवला घर जावई करून घ्यायला तयार आहेत. अरे हो, पण मग आता काय करायचंय? तो भैरव जर का घर जावई झाला ना तर सगळंच अवघड होऊन बसेल. अगं मीही तेच म्हणतोय. आता तुझ्या मम्मानी असं काही पाऊल उचललं नाही म्हणजे मिळवलं. पण मग आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय राया. करूया, आपण लवकरच काहीतरी करूया. आपण एक काम करूया, उद्या आपण तुझ्या मम्माकडे जाऊया, त्यांना नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया. पटलं तर ठीक आहे, नाहीतर काय? नाहीतर काय? या प्रश्नाचं उत्तर मलाही आता सुचत नाही, पण सुचेल. नक्कीच काहीतरी सुचेल. ठीक आहे, मग उद्याच सकाळी आपण जाऊ तिथे. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. आपण करूया काहीतरी. लव यू. टचवूड की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला आणि मला तुझ्यासारखी बायको.